नर्मदे यार. हे आहे ते चंद्रदेवता आहे. चंद्रदेवताचं दर्शन घेऊन मी आहे ना आता माझ्या परिक्रमेला आजची सुरुवात करत आहे. अजून सूर्यदेव काय आले नाही. चंद्रदेवता दर्शन घेऊन मी निघालो. नर्मदे यार. नर्मदे या ठिकाणी मी आहे ना आता मांगलेश्वरला होतो. रात्री भोजन व्यवस्था मांगलेश्वरला होती. बोनीबेन आणि ज्योतिबेन म्हणजे यांच्या आश्रम होता. यांच्यातर्फे रोज दुपारी बालभोग, जेवण प्रसादी, विश्राम व्यवस्था यांच्यातर्फे असते. एक 8 महिने करतात. हे मांगलेश्वर भरूच पास करून जाडेश्वर नीलकंठेश्वर भरूच पास करून 15 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तिथून मी सकाळी मांगलेश्वरचं दर्शन घेऊन निघालो आहे. तर मला पुढे देलवड एक 15 किलोमीटर अंतर आहे. आणि आपल्याला मध्ये आपल्याला जी गावं लागतात, जे तीर्थ लागतात त्यांचं दर्शन घेऊन मी पुढे निघणार आहे. आता पुढे मला एक कानोर येणार आहे. त्याच्यानंतर एक मामलेश्वर झाले. आता मी कानोर येईन. कानोर आल्याच्या नंतर कानोर येणार. हे पहा इकडं आज सकाळी निघलो आहे. सकाळी निघालो आहे. तर कानोर झाले, दत्तमडी, अंगारेश्वरी, धर्मशाला, देलवडा. म्हणजे मला देलवडाला जायचं आहे. अंगारेश्वर, दत्तमडी, देलवडा. अंगारेश्वर झाले, दत्तमडी. नर्मदे ह्या ठिकाणी मी आहे ना मलकेश्वर, अंगारेश्वर पास केले. अंगारेश्वर पास केलं असून कठोरा लागेल. हे बघा, हा या रोडने आलो आहे. तर सरळ जायचं आहे मला. नादे, देलवडा, अंगारेश्वर पास करून पुढे आलो आहे. तर बघू आपल्याला आज किती रनिंग होतं आहे. कारण रनिंगचं आपल्याला काही टार्गेट नाही आहे. कारण रोड असा आहे आणि आपल्याला नदी किनारा मार्गे लागेल आता. कारण आता जे आपल्याला जी बॅकवॉटर आहे, जी याची समुद्राची, ती समुद्राची बॅकवॉटर आपल्याला आता संपेल. आता संपल्याच्या नंतर आपल्याला किनारा मार्गे जायचे. किनारा मार्गे आपले परिक्रमेला आपण सुरुवात करणार आहे. किनारा मार्गे नर्मदे हर. या ठिकाणी मी आत्ता आहे ना धर्मशाला पास केलेली आहे. धर्मशाला पास करून आहे ना, धर्मशाला एक गाव होतं, ते गाव पास करून पुढे आलो आहे. कारण रोडवरतीच ते छोटं गाव आहे. आता ह्या धर्मशाला पास करून मी पुढे एक नाद म्हणून गाव आहे, नांद त्या गाव आहे. त्या गावाला पुढे जाणार आहे. आणि ह्या ज्या दिवशी म्हणजे या परिक्रमाला सुरुवात करून मला आज जवळजवळ 1 महिना 6 दिवस झालेत. हा 6वा दिवस आहे. 1 महिना 6 दिवस झालेत. म्हणजे 36 दिवस चालतो आहे. 36 दिवसामध्ये म्हणजे 36 दिवस चालतो आहे. आणि 36 दिवस चालताना मला अजून काही थोडा प्रॉब्लेम नाही वाटलेला. कारण माझी जी चाल आहे, माझं जे चालणं आहे, मी 30 ते 35 किलोमीटर चाललेलो आहे. तर एकच दिवस माझी रनिंग 42 किलोमीटरची झाली. नाहीतर माझी रनिंग जी आहे कधी 20 किलोमीटर जी मी रनिंग केली दक्षिण तटावरती, ती रनिंग आहे ना एक कमी केलेली आहे. त्याचं एक कारण असं आहे, ते कारण मला चालण्याची जी सवय, मला ती चालण्याची सवय लावायची होती. आणि जे आपण वजन आहे आपल्या खांद्यावरती ते बॅगचं जे वजन आहे, ते बॅगची वजनची एक सवय, उसकी एक आदत, चलने की आदत, ये मेरे को
म्हणजे मला ती दक्षिण तटावरती आहे ना पूर्ण झाली सवय. तर खांद्यावरती बॅग जर नसल नहीं रहेगा तो है ना जमता नहीं. अभी आदत सी पड़ी है तो अपने को बैग चाहिए. कुछ भूल गया 1 महीने तक है ना सब कुछ भूलते थे, अभी भूलना बंद हो गया क्योंकि ये परिक्रमावासी है ना कुछ भूलेंगे 1 महीने तक. 1 महीना है ना कुछ भूलेंगे. कोई पैंट भूलता है, कोई प्लेट, कोई कमंडोल, कोई दंड, बहुत कुछ भूलते. एनीवे पर पैसा भी भूलते, कुछ भूलते. इसके वजह से अभी भूलना भी बंद हो गया. कोई भूलते नहीं, कोई किसी आश्रम में कोई छोड़ते नहीं. यहाँ आश्रम में छोड़ के निकलते थे. चलो भूल गया तो पीछे जा नहीं सकते. इसके लिए आता मी या ठिकाणी आहे का हा जो मला जो वेलदंड जो रोड आहे आता हा जो रोड आहे हा एकदम सरळ आणि गाड्या कमी असल्यामुळं आणि झाडी असल्यामुळं ऊन जरी किती जरी पडलं तरी सावली भेटणार आहे. इथून परिक्रमावासी यांना बसण्यासाठी सावलीला बसतील, आराम करतील आणि पुढे आपल्या परिक्रमेला सुरुवात करतील. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी मी आत्ता आहे ना यांना जे आपले आहे ना एक वानर सेना आहे. या वानर सेनेला मी आत्ता एक बालभोग दिला. हा बालभोग आहे ना माझ्याकडे आहे ना एक कुरकुरे होते आणि बिस्किट काही मला सापडलं नाही. ते खाली आहे. ते सर्व स्लिपिंग बॅग आणि ते काढायला लागेल. तर मी माझ्याकडे जे वर होतं ना 2 पुढे होते ते दिलेत आणि हे आपले बालभोग करतात सकाळी सकाळी. आणि हे परिक्रमा रोडवरती भेटलेत. परिक्रमा रोडवरती हे सकाळी सकाळी भेटल्याच्यानंतर इथे असं काहीच नाही आहे का त्यांना काही. आणि वरती झाडावरती पण भरपूर आहेत. मग त्यांना काय एवढा बालभोग माझा पुरणार नाही. तरी पण माझ्याकडे जेवढा होता तेवढा मी त्यांना दिलेला आहे. आणि नर्मदे हर, नर्मदे हर. जय श्रीराम, जय श्रीराम. नर्मदे हर. या ठिकाणी मी आहे ना जानोर गावामध्ये आलेलो आहे. जानोर गाव आहे ना बलकेश्वर महादेव तीर्थ आहे आणि ह्या महादेव तीर्थ इथे जानोर गावात आहे. आता या जानोर गावातून मी पुढे जाणार आहे. आता इथे एक आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये मी थोड्या वेळासाठी जाणार आहे आणि महादेवाचं दर्शन घेऊन मी पुढे मार्गस्थ होणार आहे. नर्मदे नर्मदे. या ठिकाणी मी आहे ना जानोर गावातून आहे ना जानोर गावात आलो आहे. जानोर गावातून मला आहे ना बलकेश्वर महादेव मंदिर आहे या ठिकाणी जायचं आहे. आता हे बलकेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेऊन मी पुढे जाणार आहे. आता सरळ माझा हा परिक्रमा मार्ग आहे. जानोर गावातून पुढे आता आहे ना थोडा मार्गस्थ होत आहे. आता त्या जानोर गावाच्या पुढे मला बलकेश्वर महादेव मंदिर आहे. तिथून मी आता पुढे जाणार आहे. नर्मदे. मला आहे ना या ठिकाणी आलो आहे मी. या जानोर गावाच्या ठिकाणी आहे. इथे इकडे न जाता बघा इकडे हाच रोडने मी आलो आहे. सरळ 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 इकडे आलो आहे. इकडे न जाता मला सरळ इकडे जायचं आहे. ह्या पगदंडी म्हणजे मोठा मार्ग आहे जानोर गावातून. हा इथे आहे ना जास्ती मुस्लिम आहे ना जास्ती वस्ती आणि टोटल जवळजवळ ह्या जानोर गावामध्ये आहे ना मुस्लिम लोक राहतात. इथे आता इथून मी इथे मुस्लिम लोक जास्त राहत असल्यामुळे ना आपल्याला रस्त्याच्या बाजूला जे चाय प्रसादे देत असतात ना ते आपल्याला भेटलं नाही. तर आपण ह्या सरळ ह्या मार्गे आपण सरळ पुढे जानोर गावातून पुढे निघालेलो आहे. हे पहा नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी मी आहे ना आत्ता आहे ना जानोर गाव पास करून आहे ना पुढे आलेलो आहे. पुढे येऊन मला आहे ना ह्या गाव पास करून एक आहे ना असा मार्ग लागलेला आहे. तर मी आत्ता जाणार आहे एक आश्रमावरती. ते आश्रम आहे पुढे आश्रमावर जाणार आहे. जानोर गाव पास करून आश्रम आहे
आणि बलकेश्वर मंदिर आहे. बलकेश्वर आहे ना महादेव मंदिर आहे, ते दर्शन घेणार आहे. आणि हे जे आहे हे त्याला आहे ना जानोरगाव पास करून आल्याच्या नंतर आहे ना पूर्ण पास करून आले होय. बघ नर्मदे हर पुढे बघा आपल्याला असा मार्ग आहे, या मार्गावरून जायचं आहे. आता तर आपल्याला असा शक्यतो असा मार्ग लागेल, काही रोड मार्ग लागेल. नर्मदे हर नर्मदे हर या ठिकाणी मी आहे ना आपण आहे ना जानोरगाव पास करून आल्याच्या नंतर आहे ना मला आपल्याला ना इथे एक आहे ना मंदिर आहे. या मंदिरावरती आहे ना आपले परिक्रमावासी आहे ना थोडं विश्राम करतात आणि इथे आहे ना बसण्यासाठी आहे ना खरोखर चांगली आहे ना एक सोय आहे. आणि एक जय मेलेडी माता आणि एक दशामा यांचं दर्शन घेतलं आहे. आणि जयश्री मा म्हणजे यांचं एक दर्शन घेऊन या परिक्रमावासी पुढे तर पाणी प्यायची सोय आहे. सर्व परिक्रमावासी यांना बसण्याची आणि खरोखर माचं दर्शन घेऊन पुढे निघालो आहे. पुढे नर्मदे त्या ठिकाणी मी आता दर्शन घेऊन आहे ना एक दशामा म्हणल्यावर आता पुढे निघालो आहे. परिक्रमावासी आपले थोडेसे आराम करण्यासाठी बसले होते. आता मी पुढे आश्रमावरती चाललेलो आहे. आश्रम काय अजून भेटलेलं नाही. इथे आश्रम आहे थोडे आता लांब दिसतात, कारण आज 12 ते 13 किलोमीटर आहे ना चालून आलो आहे. 9 वाजत आले, 9:15. हा इथून आल्याच्या नंतर परत आहे ना उजव्या हाताला राईट मारायचं. समोर आपल्याला आपली मैया आहे. मैया थोड्याच अंतरावरती दूर आहे, थोडंच अंतर आपल्याला मैयाचं लागेल. आता या ठिकाणी परिक्रमावासी हा रोड आहे परिक्रमावासी यांचा. आणि हे परिक्रमावासी फक्त वर्षातून आहे ना 6 ते 7 महिनेच चालतात, बाकी 5 महिने ह्या रोडवरती परिक्रमावासी नसतात. नर्मदे हर. या ठिकाणी मी जानोरगाव पास करून आलेलो आहे. जानोरगाव पास करून पुढे नर्मदे हर जानोरगाव पास करून पुढे आलो आहे. तर मला आहे ना आता एक मी मेलेडी मा हे दर्शन घेऊन मी पुढे आलो. आणि मला पुढे आश्रम लागेल. आश्रम आहे ना आणि ही मैया माझ्या बाजूनेच आहे. तर हे परिक्रमावासी आहे ना रोड आहे यांचा. आम्ही ना या रोडने चाललेलं आहे. आम्हाला आता पुढे बेलवण या पुढे जायचं आहे आम्हाला. आणि हे ही जी कंपनी आहे ना वॉटर म्हणजे आपल्याला आहे ना इथे सुद्धा आहे ना तो गॅस ट्रान्सपोर्ट म्हणजे ना गॅसचे आहे ना ती पूर्ण मोठी गॅसची कंपनी आहे. आणि इथून आपल्याला गॅस आहे ना पुढे सप्लाय होतो प्रत्येक स्टेटला. मोठा इथं प्लॅन्ट आहे. नर्मदे ह्या ठिकाणी मी जे आलो आहे ना जानोरगाव पास करून आल्याच्यानंतर मला जी कंपनीच्या लागली ना भरपूर लांबपर्यंत आहे ना कंपनीचा मोठा प्लॅन्ट आहे, मोठी कंपनी. आणि ह्या कंपनीच्या बाजूने की बरोबर शेजारून आम्हाला आमचा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. ह्या मार्गे आम्ही सकाळी चाललेलो आहे. सकाळीच आत्ता वाजलेत 9:27 झालेले आहेत. आणि पुढे आम्ही आहे ना एक आम्हाला मालकेश्वर महादेव मंदिर अजून लागलेलं नाही. बलकेश्वर त्या मंदिरात जाणार आहे. आणि ते मंदिरात पुढे ते जानोर याच्यातच आहे, पण पुढे ते तीर्थ त्या कंपनीचेच अजून हे ते तीर्थाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघणार आहे. नर्मदे हर. तेव्हा आता ह्या ठिकाणी मी चाललेलो आहे ना हा नर्मदा परिक्रमा रोड आहे. इथे आहे ना पूर्ण भरूचला आहे ना पाणी पुरवठ्याचा आहे ना. इथून आहे ना भरूचला पाणी जातं. आणि आहे ना मी या परिक्रमा रोडवरती परिक्रमा रोड आणि रोड मार्गे मी चाललेलो आहे. परिक्रमा नर्मदा परिक्रमा ह्याच्या उत्तर तटावरून चाललो आहे. आणि ही जी तुम्हाला मोठे
मोठमोठ्या टाक्या दिसतात खाली जमिनीच्या याच्यात पण आहे. आणि ह्याच्याच बाजूला खेटून नर्मदा मैया आहे. आणि जे मैयाचं पाणी इकडे घेऊन ते फिल्टर करून आपल्या भरूच आणि प्रत्येक गावागावात इथून पोचवलं जाते. आणि पूर्ण इथं आहे ना एक मोठा हा गव्हर्मेंटचा प्लॅन्ट आहे. आणि गुजरात गव्हर्मेंटचा प्लॅन्ट आहे. इथून आपल्याला जे पाणी पिण्यासाठी येतं ह्या इथून येतं. आणि इथून याच्याच बाजूला नर्मदा मैया आहे. आणि इकडून जे गेट असल्यामुळं आम्हाला पलीकडं मैयाकडे जाता येत नाही. आणि हेच पाणी आपल्या पाईपलाईनद्वारे आपल्या सर्व या गुजरात जेवढी सिटी अंकलेश्वर कर्जन वगैरे ह्या सिटीला इथून पोचवलं जातं. नर्मदेहर ह्या ठिकाणी मी आलो आहे. हे बघा मी एकटाच आहे. ह्या इकडे न जाता आपल्याला इथे एक आहे ना परिक्रमा मार्ग आहे. त्या परिक्रमा मार्ग ह्या रोडने जायचं आपल्याला. बरोबर हा रोड आहे, ह्याच मार्गे जायचं. आणि आपण ज्यावेळेस नर्मदा परिक्रमा जानोरवरून येतो, जानोरवरून आपल्याला एक मंदिर लागतं. त्या मंदिराच्या पण दर्शन घेऊन पुढे यायचं. आणि पुढे आपल्याला आता आश्रम आहे, ह्या आश्रमात जायचं आहे. कारण आपल्याला जे आश्रम लागतात, जे आश्रमाची नावं आहेत ते आश्रमाची ॲक्च्युली नाही आहेत. पुढे जे रोडवरती आश्रम दिसेल ते समजून आपल्याला आत्तापर्यंत आश्रमच लागलं नाही. जवळजवळ 15 किलोमीटर अंतर आपण पार करून आलो आहे. तर आश्रम आपल्याला काय भेटलं नाही अजून. बघू आपल्याला आता कोणता आश्रम लागते या ठिकाणी. तर आपण त्या ठिकाणी आश्रमावरती जाणार आहे. आणि एक गाव आलेलं आहे आपल्याला नर्मदेहर. या ठिकाणी आता आपण नांद गावामध्ये आलेलो आहे. आणि नांद गावात आपण आहे ना एक आश्रम आहे आपल्याला. आपण हे नांद गाव आहे, इकडे न जायचं. इकडे जाऊन ह्या गावामध्ये आपण सरळ जाणार आहे. नांद गाव आहे, आपण आलो आहे या मार्गे. आता आपल्याला जायचं आहे सरळ नर्मदेहर. नर्मदेहर बघा ह्या रोडने आपल्याला जायचं आहे. हा रोड नाही आहे, ह्या रोडने आपल्याला आश्रममध्ये जायचं आहे. हा रोड बरोबर आश्रमाकडे जातो. चांद गावातून आता आहे ना पुढे चाललेलं आहे गावातून. हे बघा ह्या ठिकाणी आपण आता पुढे चाललो आहे. आणि चांद गावातून थोडंसं सोडून पुढे चालले. नांद गाव आहे, नांदगाव आहे. नर्मदेहर सद्गुरू महाराजांचं दर्शन घेतलं. नर्मदेहर ह्या ठिकाणी मी आहे ना सद्गुरू कबीर धर्मदास आश्रम नांद या गावात इथं आश्रमापाशी आलो. ह्या आश्रमापासून मी आहे ना आता पुढे चाललेलो आहे. पुढे तर मला आहे ना आता देलवाड्याला चाललो आहे. बघा हे सर्व परिक्रमावासी बसलेत. आता इथून आहे ना मी जाणार तो देलवाडा. तर ह्या आश्रमापासून मी आता पुढे निघालो आहे देलवाड्यासाठी. हा रोड आहे आम्हाला देलवाडा. हा आश्रम आहे असा पुढे आम्हाला. आणि हे जे महंत श्री 108 पंकजी गुरुश्री संतदासजी महाराज पण आहे. बघा इथून मी आता पुढे निघालो आहे. इथे अवधूत चिंतन गुरुदेव. हा इथे एक पैदल परिक्रमावासी आपल्या अन्य क्षेत्र व्यवस्था या रात्री. इथे एक आश्रम आहे अवधूत चिंतन श्री गुरुदत्त. हा एक आश्रम आहे बघा. इथून मी पुढे चाललेलो आहे नर्मदेहर ह्या ठिकाणी. मी आहे ना आत्ता आहे ना ह्या जी मार्ग आहे ना हा नागेश्वर तीर्थ मार्ग नमामि देवी नर्मदे. तर ह्या मार्गे आहे ना मी आहे ना चाललेलो आहे. तर हा जो आहे ना आता आम्हाला आहे ना नागेश्वर तीर्थ नागेश्वर तीर्थ आहे ना आम्ही डायरेक्ट नागेश्वर तीर्थ जाणार आता.
आता देलवड नागेश्वर तीर्थला नर्मदे हां नर्मदे हर नर्मदे हर. तर हे थोडं जंगल रोड आहे, जंगल लागलं आहे थोडं. बघू आता जंगल लागतं आहे का काय. आणि काय झालं आहे नवीन असल्यामुळं थोडंसं माहिती कमी आहे, पण आपण थोडीशी माहिती घेत चालवतो, थोडी माहिती घेत चालवतो आणि तसंच आपण पुढे निघत चालवतो. सर्व परिक्रमावासी ज्यांना माहिती आहे ते लोक माहिती घेत नाही, ते लोक सरळ चालतात, त्यांना माहिती आहे ना. पण आपल्याला काही माहिती नसल्यामुळं आपण थोडी माहिती घेत चालवतो. माहिती घ्यायला थोडासा टाईम लागतो. कच्चा रोड आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे हर. ह्या ठिकाणी आता मी आहे ना ओझ नांदगाव पास करून आहे ना पुढं आलं. सद्गुरू कबीरदास महाराज आश्रमापासून पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर मला आहे ना एक महंतजींचा एक आश्रम लागला. त्या आश्रमापासून इथे शेजारी 2 आश्रम आहेत. आणि मी आता देलवाड्याला पुढं जाणार आहे. देलवाड्यावरून आहे ना मला जे लागल ना एक मोठी कोरट, म्हणजे काय ते नाव आहे वेगळंच आहे, ते माहिती नाही. तर तिथून आपल्याला तट लागणार आहे. हे तटामार्गेच आहे, पण थोडं बघू तट आहे तिथून लागल बोलतात. म्हणजे मी आहे ना आता मयाच्या तटामार्गे जो बॅकवॉटर आहे ना, जो याच्यापासून मिठी तलाईपासून जो बॅकवॉटर होता ना, तो इथं लास्ट हे गाव आहे. तिथून आपल्याला तुम्हाला मी सांगितले पाठीमागे का आपल्या जो हे काय आपल्याला जे पाणी प्यायची वॉटर सप्लायचं होतं ना गव्हर्मेंटचं, तिथून बॅकवॉटर संपलेलं आहे. आणि तिथून आपल्याला आता जी मैया किनारे मैयाचं पाणी आता अतिशय गोड लागते. आणि खरोखर मैयाचं पाणी अतिशय गोड लागतं. ह्या कारणामुळं आपल्याला जेवढे आजार वगैरे आहेत ना, हे सर्व पाणी पिल्याने खरोखर क्लिअर होतात. नर्मदे हर.